मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे अहिल्या आणि त्याचबरोबर श्रीकांत बसलेले असतात आणि त्यांना भेटण्यासाठी आदित्यच्या कंपनीतून त्यांचे बॉस आलेले असतात। तेव्हा आपण पाहतो की इकडे लगेचच आता अहिल्या म्हणत असते, सावित्री पाणी आणि त्याचबरोबर चहा घेऊन ये। तेव्हा लगेच आता सावित्री पाण्याचा ग्लास आणि चहा घेऊन येत असते। तर इकडे बॉस म्हणत असतात, खरं तर मॅडम मला आत्ता या वेळेला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? मी इथे का आलेलो आहे तर आदित्यचं ना कामाकडे अजिबात लक्ष नाही। त्यावर अहिल्या म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? तर त्यावर लगेच आता इकडे ते म्हणत असतात, खरं तर तुम्ही जे काही फंडिंगचे पैसे दिलेले होते ना, ते पैसे त्याने इकडे आणून पोहोचच गेले नाहीयेत। ऑफिसमध्ये ते पैसे तो घेऊन आलाच नाहीये। तुम्हाला गोष्ट सांगू का, त्याचं ना त्या सगळ्या कामाकडे अजिबात लक्ष नाहीये, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। त्यावर लगेचच आता आपण इकडे पाहतो की अहिल्या म्हणत असते, हे बघा तुम्ही काळजी करू नका, तो मुलगा अजिबात तसा नाहीये। तो नक्की त्याचं काम जे आहे ना, तो त्याचं काम व्यवस्थित चोख करेल। तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका, असं आता इकडे तो बोलत असतो। त्यावर लगेच आता अहिल्या हे सगळं बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दिशा म्हणत असते, नाही ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात पटत नाहीयेत आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाहीये, असं इकडे आता ती बोलत असते। त्यावर इकडे आता ती म्हणते, तो नाही का आदित्य ज्या चाळीमध्ये राहतो, त्या चाळीमध्ये जी काही त्याची ती म्हातारी आजी आहे ना, त्या आजीला बरं नव्हतं आणि त्या म्हाताऱ्या आजीला बरं नसल्यामुळे मला असं वाटतंय की आता इकडे तो नक्कीच दवाखान्यामध्ये तो पैसे घेऊन गेला असेल आणि त्याने त्याच्या पर्सनल कामासाठी ते पैसे इथे वापरलेले असतील, असं इथे आता तो बोलत असतो। तेव्हा आपण पाहतो की लगेचच आता अहिल्या म्हणत असते, हे बघा तुम्ही त्या मुलावर असा अविश्वास दाखवू नका। अहो मॅडम, पण तुम्ही त्या मुलावर एवढा विश्वास कसा काय ठेवू शकता? त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जी काही अहिल्या आहे ती म्हणते, हे बघा मी त्या मुलाला 1-2 वेळाच भेटलेले आहे आणि 1-2 वेळा भेटलेली असल्या कारणाने माझा त्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे। तो मुलगा असं खोटं वगैरे अजिबात बोलू शकत नाही, असं इकडे अहिल्या म्हणत असते। त्यावर लगेचच आता इकडे थांबा, आत्ताच्या आत्ता मी त्या मुलाला इथे बोलावून घेतो। आत्ताच्या आत्ता तो मुलगा जर इथे आला आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, तर दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा, असं म्हणून आता लगेच तो माणूस आदित्यला कॉल करून बोलून घेतो। आता आदित्य तिथे आलेला असतो। आदित्य तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, मी इथेच आहे आणि काय आहे ना, त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची। हे बघा, एखाद्या व्यक्तीवर असा अविश्वास तुम्ही दाखवू नये। तुम्ही कोणीच असा अविश्वास दाखवू नये असं मला वाटतंय, कारण एखाद्या व्यक्तीची एखादी मजबुरी असेल आणि त्याने जर इकडे काहीच केलेलं नसेल तर तुम्ही त्याच्यावर असे आरोप नाही करू शकत। तेव्हा आपण लगेच पाहतो की इकडे दिशा म्हणत असते, त्याचं काय आहे ना, आम्हाला असं वाटलं की इथे तू ज्या चाळीमध्ये राहतोस ना, त्या चाळीतील तुझी जी काही आजी आहे ना, ती आजी आजारी आहे आणि ती आजी आजारी असल्या कारणाने बहुतेक तू तिथे गेला असावा आणि ते पैसे सगळे तू तिथे खर्च केलेले असावे असं आम्हाला वाटतंय। त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते, आदित्य हे बघ, आता इकडे म्हणजे काही बिझनेसमध्ये पैसे मिळालेले असतात, ते पैसे आपण इकडे पर्सनल कामासाठी अजिबात इथे वापरत नाही, यूज करत नाही। मग तू असं कसं काय वागलेलं असू शकतोस, असं सुद्धा आता इकडे अहिल्या बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी अहिल्या बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दिशा सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला होला हो म्हणत असते। त्यावर आता इकडे आदित्य चिडतो आणि म्हणत असतो, अजिबातच नाही, तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही प्रोजेक्ट आहे ना, ते प्रोजेक्ट इथे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ते ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मी काही करू शकतो। मी इथे जीवतोड मेहनत करेल आणि मला चांगलंच माहिती आहे की इथे मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं मला चांगलंच माहिती आहे। त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या
गोष्टी अशा मला सांगू नका प्लीज. आणि त्याचबरोबर मी त्या ड्रीम प्रोजेक्टमधला जो काही मला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्यातील 1 रुपयासुद्धा मी इथे खर्च केलेला नाही असं सुद्धा आता आदित्य म्हणत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा राहिला प्रश्न इथे दिशा तुमचा बोलण्याचा. कारण तुम्हा लोकांना इथे काय समजणार की इथे आम्ही चाळीत राहतो, पण चाळीमध्ये जीवन आहे, त्याचबरोबर चाळीमध्ये आपुलकी, प्रेम आणि एक जरी आजारी असलं ना तरी सुद्धा चाळीतील प्रत्येक लोक इथे धावून येतात. इथे बंगल्यामध्ये असं असतं त्या पद्धतीने नाहीये. आणि आजीच्या खर्चासाठी, आजीच्या दवाखान्यासाठी मी ते पैसे अजिबात वापरलेले नाहीयेत. कारण इकडे आता आजीच्या दवाखान्यासाठी इथे मी माझ्या बायकोचे दागिने गहाण ठेवले. आणि त्यानंतर काय तर आता आदित्य सांगायला सुरुवात करतो. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत होत्या ना तेव्हा मात्र इकडे मी खूपच जास्त टेन्शनमध्ये होतो. आणि टेन्शनमध्ये असताना आता लगेच इकडे मी म्हटलं की मला कामाची आणि त्याचबरोबर पैशाची खूप गरज आहे. आता पैशाची गरज आहे ही गोष्ट जेव्हा मी इकडे सांगितली माझ्या मित्राकडे, खरं तर मी इथे पैसे मागितले होते आणि मित्राकडे पैसे मागितलेले असल्या कारणाने इथे त्याने सुरुवातीला नकार दिला पैशासाठी. आता त्याने इथे पैशासाठी नकार दिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता जेव्हा त्याने इथे पैशासाठी नकार दिला ना त्यावर इकडे माझी बायको पारू माझ्याकडे आली. आणि पारू माझ्याकडे आल्यानंतर ती म्हणायला लागली, आदित्य सर तुम्हाला इथे पैशाची गरज आहे ना, मग तुम्ही अजिबात इथे काळजी करू नका. आणि त्याचबरोबर हे बघा आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची चिंता आणि ते सगळं काही करण्याची गरज नाही. त्यावर इकडे आता आदित्य म्हणत असतो, हे बघ पारू तू आता काळजी करू नकोस, आपण काही जरी झालं ना तरी सुद्धा पैसे हे जमा करू आणि लवकरात लवकर आपण आजीची ट्रीटमेंट सुद्धा करू. हे सगळं काही आता इकडे तो पारूला समजावून सांगत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पारूला समजावून सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही पारू आहे ती इकडे म्हणत असते, हो आदित्य सर तुम्हाला इथे काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आजींची तब्येत वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्ही असे टेन्शनमध्ये असलेलं मी नाही पाहू शकत असं आता इथे ती बोलत असते. त्यावर आदित्य म्हणतो, पारू बघ ना आत्ता ह्या वेळेला सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे, काय करू मला काहीच कळत नाही. त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, एवढंच ना आदित्य सर, मग एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार कशाला करायला हवा तुम्ही. हे बघा तसेही मी हातामध्ये या बांगड्या घालून आहेत, तर एक काम करा, आजीच्या आजारपणासाठी ह्या बांगड्या उपयोगाला येतील. तुम्ही एक काम करा, ह्याच्या काही बांगड्या आहेत ना माझ्या हातामधल्या त्या बांगड्या घ्या आणि ह्या बांगड्या तुम्ही विकून टाका आणि इकडे आपण आजीच्या दवाखान्याचा जो काही इलाज आहे तो आपण करून घेऊया असं स्पष्टपणे आता इकडे पारूने सांगितलेलं असतं. आणि स्पष्टपणे इकडे पारूने ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्यानंतर आता मात्र आदित्यला थोडंसं टेन्शन येतं. आदित्य म्हणत असतो, नाही पारू मी हे सगळं असं नाही करू शकत, हे तुझं स्त्रीधन आहे आणि तुझं स्त्रीधन असल्या कारणाने मी ह्या बांगड्या अशा पद्धतीने इथे नाही घेऊ शकत, नाही मोडू शकत ह्या मी बांगड्या असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर पारू म्हणत असते, हे बघा आदित्य सर आता आजीचं जीवन आणि आजीचा जीव वाचणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीला असं नाही वगैरे म्हणू नका ना आदित्य सर, तुम्ही प्लीज ह्या बांगड्या ठेवा. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आदित्य शेवटी त्या बांगड्या हातामध्ये घेतो. आता आदित्यने त्या सगळ्या काही बांगड्या हातामध्ये घेतल्यानंतर तो विचार करत असतो, मला हे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की नाही ह्या बांगड्या हे स्त्रीचं धन आहे. तर आता ही हळूहळू गोष्ट जी आहे ना ती इकडे चाळीमध्ये पोहोचलेली असते आणि ही गोष्ट चाळीमध्ये पोहोचल्यानंतर आता चाळीतील प्रत्येकजण येतो आणि आदित्यला पैसे देत असतो. प्रत्येकजण येऊन म्हणत असतो, हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा चाळीतील कोणाचंही दुखणं म्हणजे अख्ख्या चाळकऱ्यांचं दुखणं. आजींनी आतापर्यंत आमच्याकरिता खूप काही गोष्टी ते केलेल्या आहेत आणि आजींनी एवढ्या सगळ्या काही गोष्टी आमच्यासाठी केलेल्या असल्या कारणाने आम्ही असं इकडे आजीला असं एकटीला सोडून देऊ का, ते शक्यच नाहीये. त्यामुळे आता इकडे ह्या चाळीमध्ये जो कोणी येतो आणि जो कोणी आल्यानंतर त्या प्रत्येकाचं दुखणं हे आमचं दुखणं होऊन जातं असं म्हणूनच आता प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीनं इकडे आता आदित्यला मदत करत असतो. आणि तो म्हणत असतो, आपण चाळीमध्ये राहतो, चाळीमध्ये आपल्या सगळ्यांचा एकच परिवार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला आदित्यला खूपच जास्त भरून आलेलं असतं. आदित्य विचार करत असतो, खरं पाहायला गेलं तर आता
ही लोक कशी आहेत आणि त्याचबरोबर बंगल्यामध्ये फक्त भिंती आहेत, पण आता इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी ही लोक कसे करतायत, कशा पद्धतीने एन्जॉय करतायत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आदित्य आणि पारूला बऱ्यापैकी पैसे जमा झालेले असतात आणि बऱ्यापैकी पैसे इथे जमा झाल्यामुळे आता इकडे मात्र तो आता खूपच जास्त आनंदात असतो. त्याचबरोबर आता त्याला असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आता जी काही आपली आजी आहे ती मात्र इकडे नक्कीच वाचेल आणि नक्की ती बरी होईल असा इकडे त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला आता पारूने देवी आईकडे हात जोडलेले असतात आणि असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आजींना लवकरात लवकर बरं कर. त्यावर आता इकडे आदित्य अहिल्याला सांगत असतो, बघितलं, हा आहे एकोपा, इथे फरक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चाळ आणि इथे ह्या बंगल्यामध्ये फक्त भिंती आहेत, तर तुम्हाला अजिबात कळणार नाहीये की काय होतंय, कशा पद्धतीने इकडे चाळीमध्ये गोष्टी होत आहेत. तर तेवढ्यातच आता इकडे जो अविनाश असतो तो आलेला असतो आणि अविनाशकडून त्याने ते पैसे मागवलेले असतात. आता इकडे आदित्य ती पैशाची बॅग घेतो आणि पैशाची बॅग घेतल्यानंतर आपण पाहतो की ती लगेचच आता इकडे त्या बॉस समोर ठेवतो आणि बॉस समोर ती ते पैशाची बॅग ठेवल्याबरोबर आता तो म्हणत असतो, हे घ्या, पूर्ण तुम्ही दिलेले जे पैसे आहेत ते पूर्ण जशाला तसे आहेत. यातील 1 रुपया सुद्धा मी इथे माझ्या पर्सनल खर्चाला वापरलेला नाहीये, कारण माझ्या आईची तशी शिकवण आहे की काम ते काम आणि त्याचबरोबर इकडे फॅमिली ती फॅमिली, म्हणून मी कोणत्याच गोष्टीमध्ये इकडे आता असं केलेलं नाहीये, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता लगेच तो ते बॉस पैसे घेतो आणि तो तिथून निघून जात असतो. आता तो तर तिथून निघून गेलेला असतो. आपण इकडे आता आदित्य म्हणत असतो, मला आता जावं लागेल कारण आजीची तब्येत महत्त्वाची आहे आणि आजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तेव्हा लगेच आता तो तिथून निघून जात असतो. आता तो तिथून निघून जात असताना तेवढ्यातच प्रीतम त्याला बाहेर भेटतो. आता प्रीतम त्याला बाहेर भेटल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तो म्हणत असतो, दादा तू, तेव्हा लगेच आता दादा तू असं म्हटल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की दोघेजण एकमेकांना मिठी मारतात. त्यावर प्रीतम म्हणत असतो, अरे पण दादा तू असा अचानकच इथे कसं काय आलास, काय झालेलं आहे. त्यावर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, अरे काही नाही, तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे थोडासा गैरसमज झाला होता. कोणाबद्दल आणि कसला गैरसमज झाला होता असं सुद्धा आता इकडे तो विचारतो. तेव्हा इकडे आता तो सांगत असतो, अरे त्याचं काय झालेलं आहे तुला सांगू का, इकडे त्या लोकांना असं वाटलं की इथे मी जे काही मला पैसे मिळाले होते ते पैसे इथे मी माझ्या पर्सनल कामासाठी खर्च केले आणि आईला सुद्धा असं वाटलं की मी हे सगळं काही केलेलं आहे, पण तसं अजिबात नव्हतं, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, आई पण ना अशी कशी वागू शकते ना हे मला कळतच नाहीये. त्यावर आदित्य म्हणत असतो, हे बघ तू नको काळजी करूस, पण तुला एक गोष्ट सांगू, आता मला तिकडे जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो, पण तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची, तू मला ज्या आजीच्या मुलाचा इथे आता शोध घ्यायला सांगितला होतास ना, तर तुला मी सांगू का, हे बघ इकडे त्या आजीचा मुलगा विदेशामध्ये गेलाच नव्हता. अरे तो तर इथे मुंबई शहरामध्येच होता. काय सांगतोयस, हो तो महाराष्ट्रामध्येच आहे आणि तो हे जग इथून गेलाच नाहीये बाहेर. त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, काय सांगतोयस काय, हो मी अगदी बरोबर सांगतोय. असं म्हटल्यानंतर आता मी तुला त्याचा ॲड्रेस आणि ते सगळं काही इथे आता मेसेज करतो. असं म्हटल्यानंतर आदित्यला तर खूपच मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, अरे पण असं कसं होऊ शकतं, म्हणजे मला एका गोष्टीचा आता इकडे विचार पडतोय की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इकडे तो मग खोटं का बोलला, नेमकं हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आता इकडे आदित्य सुद्धा विचार करू लागलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी आता इकडे व्यवस्थित उपचाराला सुरुवात करून झालेली असते आणि बऱ्यापैकी आजीमध्ये फरक सुद्धा जाणवत असतो. आता बऱ्यापैकी आजीमध्ये फरक जाणवल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता डॉक्टर म्हणत असतात, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, आता शी इज आउट ऑफ डेंजर. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की आता लगेच पारू त्यांच्यासमोर हात जोडत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, नका काळजी करू, तुम्हाला आता डिस्चार्ज आम्ही देऊ. असं म्हणून डॉक्टर निघून जातात.
त्यावर लगेच आता इकडे पारू आजींशी बोलत असते. ती म्हणत असते, आजी तुम्ही नका काळजी करू, आता आपल्याला घरी जायचं आहे, आपल्याला डिस्चार्ज मिळत आहे, आपण लवकरात लवकर घरी जाणार आहोत, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणते, आजी तुम्हाला माझ्या हातचं सूप आवडतं ना, मग मी तुम्हाला नक्की घरी गेल्याबरोबर सूप बनवून देण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला पारूने आदित्यला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते, आदित्य सर तुम्हाला खूप आनंदाची बातमी द्यायची, आजींची तब्येत आता बरी झालेली आहे आणि डॉक्टरांनी असं सांगितलंय की त्यांना आता तुम्ही घरी घेऊन गेलात तरी सुद्धा चालेल. त्यावर आता इकडे आदित्य म्हणत असतो, काय काय सांगतेस काय खरं? त्यावर लगेच आता पारू म्हणत असते, हो आदित्य सर, मी अगदी तुम्हाला बरोबर सांगत आहे, आता डॉक्टरांनी सांगितलं की घरी घेऊन गेलात तरी सुद्धा चालेल. तेव्हा लगेच आता इकडे पारू खूप खुश होते आणि इकडे तो म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, मी लगेचच तिकडे येतो. तेव्हा आता इकडे पारू म्हणत असते, नाही नाही तुम्ही इकडे अजिबात येऊ नका, आता बघा आम्ही ते सगळेजण आहोत आजीला तिकडे घेऊन येण्यासाठी, मग आम्ही सगळेजणच आता तिकडे येतो, तुम्ही सरळ सरळ घरीच या. इकडे मात्र लगेच आता आदित्य ही गोष्ट प्रीतमला आणि त्याचबरोबर अविनाशला सांगतो आणि अविनाशला आणि प्रीतमला ही गोष्ट सांगितल्याबरोबर तो धावतच आता घराकडे जायला निघत असतो. तर आता इकडे पारू जोपर्यंत डिस्चार्जचे पेपर रेडी होत नाही तोपर्यंत आजीशी बोलत असते. ती म्हणत असते, आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला, आता घरी गेलात ना तर माझ्या हातचं एकदा गरमागरम सूप जर तुम्ही प्यायलात ना तर तुम्हाला मात्र खूपच आनंद होणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर बऱ्या सुद्धा होणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलते. त्यावर लगेच आता प्रीतम आतमध्ये आलेला असतो. प्रीतम आल्याबरोबर आता तो खूपच चिडलेला असतो आणि आल्याबरोबर चिडल्यावर तो इकडे म्हणत असतो, आई काय ग, काय चाललंय काय तुझं? तू प्रत्येक वेळेस इथे दादावर संशय घेण्याचंच ठरवलेलं आहेस का वागतेस का अशी? तुला इथे दादाचा आनंद आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तुला बघूच वाटत नाहीयेत का ग? का करतेस तू असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता प्रीतम एवढा चिडलेला असताना आपण पाहतो की इकडे सगळेजण त्याला शांत बसण्याचा खूपच जास्त प्रयत्न करू लागलेले असतात. त्याचबरोबर आता आपण इकडे पाहतो की आणि तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम तिच्यावर चिडण्याचं काम करतो आणि प्रीतम तिच्यावर चिडण्याचं काम केल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला श्रीकांत म्हणत असतात, अरे काय हे, कशा पद्धतीने तू तिच्याशी बोलत आहेस, असं बोलू नकोस ना. पण इकडे मात्र तो म्हणत असतो, का नको बोलू, अरे आपला दादा आहे तू, त्याच्यावर तुझे संस्कार आहेत, अगं आई आहेस की कोण आहेस तू, आणि तू एवढी कठोर का आणि कशामुळे वागायला लागलेली आहेस? त्यावर लगेचच आता अहिल्या त्याच्याकडे बोट करते आणि त्याला म्हणत असते, एक मिनिट, अजिबात बोलायचं नाही, आता काही शांत, एकदम शांत बसायचं. काय चाललं काय आहे तुझं? का बोलतोयस हे सगळं काही? आणि तुला काय वाटलं मला आदित्यची काळजी नाहीये? तुला एक गोष्ट सांगू, आता मला त्याच्यावर विश्वास होता आणि विश्वास होता म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. हे बघ, जर माझ्यावर त्याच्यावर अविश्वास असताना तर मी असं अजिबात केलं नसतं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एकच सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ, इथे आत्ता जर इकडे मी त्याची बाजू घेऊन बोलले असते ना तर त्याला इथे आयती संधी कोणीतरी बोलण्याची मिळालेली असते आणि तो कसा आहे काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. पण कोणी येईल आणि त्याला उठसूट बोलेल हे मात्र मला मान्य नाहीये आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्यात आणि सगळ्या काही गोष्टी इथे बोललेल्या आहेत, समजलं तुला? त्यावर लगेचच आता प्रीतम म्हणत असतो, म्हणजे आई तुझा दादावर विश्वास होता? त्यावर इकडे ती म्हणत असते, हो माझा दादावर पूर्ण विश्वास होता. आता आपण पाहतो की लगेचच इकडे प्रीतम सॉरी म्हणत असतो आणि सॉरी म्हणून तो म्हणत असतो, माझं खरंच चुकलंय आई, मला माफ कर, मी तुला ओळखण्यात चूक झालेली आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इकडे श्रीकांत अहिल्याचं कौतुक करत असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मारुती आता खोलीमध्ये बसलेला असतो आणि मारुती खोलीमध्ये बसल्यानंतर इथे त्याला पारूची खूप आठवण येत असते. त्याला असं वाटत असतं की त्याची पारू जी आहे ना त्याच्याकरिता जेवण घेऊन आलेली आहे आणि जेवण घेऊन आल्यानंतर इकडे ती त्याला भरवत आहे. तेव्हा आता म्हणत असते, बाबा अरे खाऊन घे ना 2 घास. आणि तेव्हा त्याला ते सगळं काही आठवत असतं. आता त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवत असताना आपण पाहतो की मारुतीला आठवतं कशा पद्धतीने इथे आता जी काही पारू आहे पारूला अहिल्यादेवीने घरातून बाहेर काढलं आणि अहिल्यादेवीने घरातून बाहेर काढल्यानंतर ती कशी घरातून निघून गेली. त्याचबरोबर इथे स्पष्टपणे जी काही अहिल्या आहे तिने असं सांगितलं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तुम्ही माझ्याजवळ राहायचं नाहीये, मी मुलगा म्हणून तुला नाकारलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मारुतीला आठवत असतात.
सगळ्या गोष्टी मारुतीला आठवल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, बा हे घे ना, 2 घास तरी खाऊन घे ना प्लीज, असं नको ना करू. असं सांगितल्यानंतर मारुती तिच्याकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याला मात्र खूपच आनंद होत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे मारुती आता इकडे पारूकडे पाहत असतो आणि पारूकडे पाहिल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता त्याला पारू दिसते आणि पारू दिसल्यानंतर तो डोळे भरूनच पारूकडे पाहतो. डोळे भरून पारूकडे पाहिल्यानंतर आता त्याला खूप आनंद सुद्धा झालेला असतो. ती म्हणत असते, घे ना बाबा, 2 घास खाऊन घे ना बा प्लीज, 2 घास खाऊन घे ना बा प्लीज, असं इकडे आता तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता त्याला डोळे उघडे ठेवून पाहिल्यानंतर शुद्धीत आल्यानंतर त्याला समोर सावित्री दिसते आणि सावित्री दिसल्यानंतर त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.